पहलगाम के बेसरन घाटी में पर्यटकों पर हुए कायराना आतंकवादी हमले में घायल हुए सुबोध पाटिल उपचार के बाद अपने घर कामोटे लौट आए हैं। पाटिल ने इस हमले के सिलसिले में मीडिया से बात करते हुए अपनी आपबीती सुनाई। सुबोध पाटिल हमले के वक्त वहीं पर मौजूद थे। आतंकवादी ने उनसे उनका धर्म पूछा। जैसे ही उसे उनके हिंदू होने का पता चला, आतंकवादी ने उन पर गोली चला दी, जो उनकी गर्दन को छूकर निकल गई, जिसके बाद वे वही बेहोश होकर गिर पड़े और जब उन्हें होश आया तब उनके चारों तरफ लाशें बिछी हुई थी। इसी बीच एक स्थानीय घुड़सवार उन्हें अपने कंधों पर उठाकर प्रवेश द्वार तक ले गया, जहां उन्हें पानी पिलाया गया। इसके बाद कुछ स्थानीय लोगों ने उन्हें कार में बिठाकर पहलगाम पहुंचाया। वहां प्राथमिक उपचार के बाद उन्हें हेलीकॉप्टर से सेना के अस्पताल ले जाया गया और वहां आगे का इलाज किया गया। आज पूरी तरह ठीक होकर सुबोध पाटिल अपने परिवार के बीच है। आम्ही त्या दिवशी गेलो वरती, घोड्यावरती गेलो, जागेवरती आतमध्ये गेलो. ते आमच्या एंट्री केली. आतमध्ये 3-4 मिनटं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर लगेच पाठीमागून आवाज यायला लागला. म्हणून त्याचा एक आवाज येत असेल. मग आम्ही असं पुढे गेलो तर 2-3 मिनटं ते लगेच आवाज यायला लागला. आम्ही पाठीमागे बघितलं तर पब्लिक अशी म्हणजे धावायला लागले होते. धावायला लागले तर आम्ही पण त्या दिवशी आम्ही धावायला लागलो. बाहेर झालं तरी मार्ग नका तर टाकीचं कंपाऊंड होतं. जाऊन पब्लिक सगळी तिथे काही झोपलेली होती, काही अशी बसली होती. आम्ही मग तिथे पोचलो. तिथे एक अतिरेकी जवळ आलं. जवळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं हिंदू कोण आहे, खडे व्हायचे. आम्ही सगळे घाबरलेले होते सगळं. ते आणि जो कोण बोलत होता त्याला त्याला ते शूट करत होतो. प्रत्यक्ष बघितलं. आम्ही सगळे घाबरलेलो होतो. मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे, खडे व्हायचे, कोण काय एक ह्याच्यात नव्हते. मग त्यामुळे कसं ते शूट करायला सुरुवात केली जवळूनच. एक समर्थ कृपा म्हणून गोळी माझ्या इथनं मानेला लागून गेली. ते मला माहीत नव्हतं. शुद्ध बेशुद्ध पडले त्यावेळी. थोडं काही तासानंतर मला ते शुद्ध आली. बघितलं मिसेस होती त्यावेळेला तिथे मिसेस दिसली नाही मला. शुद्धाला बघितलं सगळे लाशेस पडलेले होते. असं मान पूर्ण असेल तो बघितलं त्याच्या सर्व पूर्णपणे बॉड्या पडलेल्या होत्या. ते घोडेवाले आले, त्यांनी मला पाणी दिलं आणि तिथे सांगितलं साब चलो बाहेर चलो, गेट के बाहेर चलो. मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले. तिथे बसवलं. तिथे मला पाणी दिलं. काही मिनिटांनी मग ते बाईक आले त्यांच्या ते बाईकवरती मला मध्ये बसवलं, पकडा सांगितलं, खाली घेऊन आले. ते लगेच आर्मीवाल्यांनी मला ते पट्टी केली. लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे मला ते हे केलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं. ॲम्ब्युलन्स बसवते मग मिसेस ॲम्ब्युलन्समध्ये मला दिसली. तिथनं मला ते हेलिकॉप्टर घेऊन परत ॲम्ब्युलन्समध्ये तिकडे गेले. हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले. लगेच तत्काळ ते मला उपचार करून ताई मला उपचार केले. मला पुन्हा फायरिंग करत होते की 2 होते त्यावेळेला आमच्या आतमध्ये 2 लोक होते. त्यांचा ड्रेस कोड कसा असतो? ड्रेस त्यांचं मुस्लिम सांगा पैठणी असं शाल उत्तम झाले. सगळे केंद्र सरकारमधून अमित शहा आले होते. आपला महाराष्ट्र सरकारमधून दिलीस महाजन, माननीय एकनाथ शिंदे साहेब, दुसरे राहुल गांधी साहेब आले होते ते विचारपूस करून.